नमस्कार मित्रांनो, एक नवीन टॉपिक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत। तर आजचा टॉपिक आहे की जडमध्ये जे बुरशी लागत असते, म्हणजे मिरचीच्या मुळामध्ये जे बुरशी लागत असते त्याच्यावरती बघू शकता। संपूर्ण प्लॉट तुम्हाला तुमच्यासमोर चांगला दिसत असेल। हे बघू शकता, हा चढ भाग आहे आपल्या शेताचा, पण इथून जे आहे ते जर स्टार्ट केलं तर बघू शकता संपूर्ण झाडे बघा, एकही झाड असा नाही आहे की जो वर पाहत आहे। बघा मला दिसत आहे बघा, संपूर्ण काल हा प्लॉट बिलकुल टवटवीत होता बघा। 4 दिवस झाले सतत जे आहे ते पाणी येत आहे, त्या कारणाने बघू शकता कशी परिस्थिती झाली आहे। तर याचं कारण तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता। हे बघा, आता हे पूर्ण हे झालं, याचं कारण तुम्हाला दाखवतो, उपडून दाखवतो तुम्हाला। हे बघू शकता, हे बघा तुमच्या समोर आहे बिलकुल की प्रॉब्लेम काय आहे। तर हे बघा, थांबा याला चांगल्या पद्धतीने झटकतो थोडंसं। आता बघा, हे बघा पूर्ण म्हणजे जे मुळामध्ये जे आहे ते फंगस लागलेलं आहे। हे बघा कशा पद्धतीने जे आहे पूर्ण मूळ जे आहे ते सडत चाललेलं आहे। तर जे म्हणजे हे काय होते, अति पाण्यामुळे जो बॅक्टेरियल फंगल आहे तो या मुळाशी लागतो व वरती जे आहे अन्न साठा पोचवणे हे बंद करत असतो। त्या कारणाने झाडाची जे आहे ते पूर्ण हालत जे आहे ते हे होऊन जाते। म्हणून हे एका दिवशी पूर्ण असे जे संपूर्ण जे झाडं आहेत झाले, बघू शकता तुमच्या समोर सर्व झाडं झाले आहेत, खालच्या भागातून सर्व झाडं झाले आहेत, हे बघू शकता। तर याच्यावर उपाय तुम्हाला सांगतो, रोको कंपनीचं म्हणजे रोको नावाचं जे फंगीसाईड आहे ते तुम्ही घेऊ शकता। चांगल्यात चांगलं हे आहे। तर आणि त्याच्यामध्ये थोडंसं जे आहे तुम्ही ह्युमिक ॲसिड हे 2 कंटेंट टाका, आणि याचं जे आहे तुम्हाला तिसऱ्या दिवशी डबल ड्रिंचिंग करायचे। म्हणजे आज ड्रिंचिंग केली तर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ड्रिंचिंग करायची, जेणेकरून हा जो रोग आहे हा पूर्णपूर लवकरात लवकर कमी होऊन जाईल। तर याचा वेळ न करता आज जर तुम्हाला झाडं असे दिसले तर उद्या लगेच तुम्ही ड्रिंचिंग करा, किंवा आज होत असेल तर आज करा। कारण 3 दिवसानंतर जर केले तर हा झाड तुम्हाला मिळणार नाही, याची शक्यता राहणार नाही। म्हणून तुम्ही करा। आमच्याकडे सतत पाणी चालू आहे, त्या कारणाने हे प्रॉब्लेम झाला आहे। तुम्ही मिरची पिकात लागते तेवढंच पाणी द्या, अन्यथा हे प्रॉब्लेम येणारच। तर हे 2 तुम्ही प्रोडक्ट वापरा, रोको आणि ह्युमिक ॲसिड, ह्या दोन्हीचा मिक्सचर करून तुम्ही ड्रिंचिंग करा। स्प्रे नाही, ड्रिंचिंग करा, आणि तिसऱ्या दिवशी वापस ड्रिंचिंग करा, जेणेकरून चांगला रिझल्ट मिळेल। तर माहिती कशी वाटली सांगा, सबस्क्राईब करा आणि सोबत राहा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।